बॅग स्कूल बॅग आणि तो टिफिन ठेवला नाही बॅग मध्ये. काय आज टिफिन मध्ये? मेथीची भाजी, चपाती आणि चीज बॉल. आणि हे उपवास नाही धरला तू? का बरं? मोठी झाल्यावर धरणार का? मग तोपर्यंत लंगडा उपवास. मेथीची भाजी, चीज बॉल्स, पाव खाऊन, हे की नाही? रानू, अय्यो रानू तर इकडे बघा कसा आहे. जरा ते निघच ना आता. चीज बॉल चष्मा खाऊन दाखव एक. का शाळेत गेल्यावरच? कशात? जावा आता चल. उद्या नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी असतो तो म्हणजे भावाचा उपवास. तर आज गुरुवार आहे, त्याचबरोबर भावाचा उपवास म्हणजे आमचा उपवासात उपवास घडून जातोय. पण आता हल्ली काय झाले ना, ह्यांना ना थोडासा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम किंवा त्रास वाढलेला आहे. तर त्याच्यामुळे हे काय करतात, संध्याकाळी जो उपवास सोडायचा ना ते दुपारीच सोडतात आणि मग संध्याकाळी फराळाचं करतात. तर त्याच्यामुळे आता गुरुवारचं काय झालंय, भाऊजींचा, ह्यांचा आणि सईचा अशा पद्धतीने तिघांचा स्वयंपाक आम्हाला करावा लागतो आणि मग नंतर आमचा सगळ्यांचा उपवास. तर वारुळाला जायचंय, तर त्याच्यासाठी इथं आम्ही दोघीही तयार झालेलो आहोत. राधिकानी ही साडी नेसलेली आहे जी गणूभाई यांच्या लग्नामध्ये तिनं घेतलेली होती आणि मी ही साडी नेसलेली आहे. खरं तर आमच्या दोघींना असं वाटलं, म्हणजे मला पण असं वाटलं की ही साडी अशाच पद्धतीची तिच्याकडे पण आहे तर ती नेसेल. तर तिला म्हणजे आम्ही दोघींनी वेगवेगळ्या साड्या नेसल्या, पण आता उद्या सेम साड्या नेसतो. तुम्हाला असं वाटलं असेल की मी आणि राधिका दोघीही तुम्हाला दाखवलं पण आई तुम्हाला दिसल्या नाहीत. तर आईला आज पूजा करायची नाहीये. वारुळाला नेण्यासाठी अशा पद्धतीने हे ताट तयार केलं गेलेलं. आता याच्यामध्ये आजचा जो नैवेद्य आहे ना तो अशा पद्धतीचा कोरडा शिदा असतो. उद्याच्याला मग दिंड दाखवलं जातं. तर इथं फुलपात्रामध्ये दूध घेतलेलं आहे, हे गव्हाचं पीठ आणि मेन ह्या लाह्या, काय ते हरभऱ्याची डाळ, गुळ, हळदी कुंकवाचं. ह्याच्यामध्ये एक माचीस ठेवायची म्हणजे तिथं गेल्यानंतर नडत नाही. हा दोरा, उदबत्ती. आणि आता याच्यामध्ये आणखीन काही राहिलेलं आहे का ते आईंना एकदा विचारते आणि मग नंतर आता आमचं आवरलेलं शेजारच्या बायकांना विचारते की त्यांचं उरकलं का. तर आई म्हटलं की अगोदर घरात जे आपण नागोबा नरसोबा आणतो ना त्याची पूजा करायची आणि मग नंतर बाहेरची. तर त्याच्यामुळे आता अगोदर इथली पूजा करून घेतो आणि इथली वस्त्रमाळ केलेली आहे. काय झालं, कापूस नव्हता आणि मग हा जो अशाच पद्धतीचा आता वातीचा रीळ मिळतो आणि हा जास्त कम्फर्टेबल राहतो वापरण्यासाठी. पांढरा दोरा घ्यायचा आणि त्याच्यावरती असं हळदीनं हा जो दोरा आहे ना तसा रंगवून घ्यायचा. त्याला पोत म्हणतात. तर हे पोत इथल्या नागोबा नरसोबासाठी करून घेतले आणि आपल्या सगळ्यांना जे असतात ना ते आमच्या इथे तिथं गेल्यानंतर करतात. रानू जे करा चला, जय कर रानू. उपवास आहे आणि हा उपवास संध्याकाळी देखील सोडत नाही. दुपारी काय खाल्लं राधा? खिचडी. आणि आता खिचडी खायची नव्हती परत एकदा राधिकाला, तर त्याच्यामुळे आपण काय करतोय,
धपाटे. धपाटे. पण धपाटे म्हणजे धपाटच थोडक्यात आता त्याला नाव आपण देतो. पण आता आपण साबुदाणा आणि बटाट्याचं धपाटं करतोय, कारण की खिचडी तीच नको वाटते आणि भगर पण आई म्हटलं की खायची नसते. मग आता काय करायचं म्हणून हे ठरवलंय. तर आता राधिका ह्यांना वाढतीये, तोपर्यंत मी आणखीन एक दुसरं करून घेते. तू काय केलंय आज जेवायला? आज आहे ना थालीपीठ आहे, धपाटे उपवासाचं, खिचडी आणि बटाट्याचं. अगं मम्मा मला ना धपाटे नको, मला ना उपवासाचे वडे कर. वडे? हा. बरं तुझ्या जिभेला चटका आहे का? हा, इथं बघितलं का आता, इथं हे मी थालीपीठ वेगळं थापून ठेवलेलं आहे आणि सईला खायचे होते वडे, तर एक कोंबडी वडा केलाय आणि आपला एक साबुदाणा वडा. असंच म्हटलं ग, उडीद वडा म्हणू आपण, कोंबडी वडा नको अजून. परफेक्ट. कसा आहे? गरम आहे? हा छान आहे. सकाळीचं झालेलं आहे आणि आम्ही इथं दोघी, तुम्ही बघू शकता, मस्त असा मेकअप केलेला आहे. आम्ही दोघीच नाही, राधिकाने सुद्धा छान साडी घालून तयार झालेली. पण म्हटलं जायच्या अगोदर पाया पडून जावं म्हणून मी इकडं आले. ती इथं काहीतरी करतेय आणि मेहंद्या दाखवायच्या राहिल्या. ही माझी छोटीशी इथं मागं काढली होती डिझाईन आणि ही सईला मी काढली. इथं राणा, नारायणी, हा पतंग, अशा पद्धतीचं सगळं कॉम्बिनेशन आहे आमचं मेहंदींचं. राधिका आली, दाखव गं तुझ्या मेहंदी. बांगड्या चेंज करायला गेलती ती. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं काही नाही, बऱ्याचशा जणांच्या लक्षात पण आलं असेल. पण एवढा छान मेकअप करून नटून थटून आम्ही कुठं चालू हे पाहायचं असेल तर काय करावं लागेल? पुढचा ब्लॉग पाहावा लागेल. बाय.